सियानं केतनला का मारलं? ती पहिली लपडेबाज होती. तिच्या आईवडिलाला माहित होतं ना. सिया जर दारू पित असेल, ती जर पार्ट्या करत असेल, तर मग तिचा मित्र आहे तो चेतन चौधरी, तो त्याच्यासोबतच त्याचं लग्न लावायचं ना. ह्या बिचाऱ्याचं विनाकारण का जीव घ्यायला लावला? आई वडिलांनी जर वेळेतच संस्कार केले असते तर आज अशी नालायक पिढी जन्माला आली नसती. हकनाक एका मुलाचा जीव घेतला, याच्यापेक्षा भयानक तिनं जर त्याच वेळेस लग्न मोडलं असतं किंवा केलंच नसतं, हिच्यावर कुणाचा दबाव होता का? आई वडिलांचं जर प्रेशर असेल खरं सांगायचं म्हणलं तर, तिच्यावर केतन सोबत लग्न कर म्हणून, तर तिनं मग याच्यासोबत सोडचिठ्ठी का घेतली नाही? म्हणजे एका लफड्यासाठी, अनैतिक संबंधासाठी होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेणारी, आज लोहगड सारखा खरं तर स्वराज्याची पाऊलखुणा सांगणारा तो लोहगड किल्ला विनाकारण ह्या नालायक पोरांमुळे त्या ठिकाणी बदनाम होतोय. या सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संतोष शिंदे या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना हा व्हिडिओ शेअर करा, इतरही व्हिडिओ पाहत चला. आणि लक्षात ठेवा, काही गोष्टी ह्या महत्वाच्या विषयावर बोलायच्या असतात, कारण काही गोष्टी राज्याच्या आणि एकंदरीत आपल्या संस्कृतीच्या विचारांशी निगडीत असतात, म्हणून काही गोष्टी बोलल्या पाहिजेत. ज्या पद्धतीनं त्या केतन अग्रवालला मारलं गेलं, फसवलं गेलं, त्याचं ज्या पद्धतीनं त्या गडावर नेऊन कडेलोट केला, खरं तर या पुलीला म्हणजे जी सिया गोयल वगैरे आहे, हे श्रीमंता घरची कार्टी, धांगडधिंगा मस्ती करण्यातच यांचं आयुष्य त्या ठिकाणी गेलं किंवा जातं. या लोकांनी जर ठरवलं असतं आणि जर हिचं पूर्वी प्रेमच होतं, तर तिनं सरळ आई वडिलांना सांगायचं की मला हा मुलगा पसंत नाही. वेगळ्या अनाभाका घ्यायला लावल्या, त्याला वेड्यात काढलं, खर्च करायला लावले, ह्यांच्या पार्ट्या झाल्या, कौटुंबिक कार्यक्रम झाले, आणि घडलं काय नंतर? याच्यात एकच गोष्ट घडली की त्या मुलाला जे लग्नाचे स्वप्न जो तरुण तरुणी पाहत असतात तसं तो बघू लागला. हिचं जर त्या चौधरी सोबत खरंच प्रेम प्रकरण होतं तर थेट लग्न मोडायचं, जीव घेण्याचं कारण काय? पण ज्यावेळेस पोलिसांनी तिला विचारलं की तू त्याला का मारलं, तू लग्न मोडलं असते तर त्याचा जीव वाचला असता, तर ती बावळट म्हणाली की लग्न मोडण्यापेक्षा याचा जीव सहज घेऊ शकत होतो, आणि यासाठी याच सिया आणि तिच्या मित्रांनी 2-3 वेळेस त्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्या किल्ल्यावर सुद्धा केला, आणि एका मुलाचा जीव घेतला. आज गडकोट किल्ले ओस पडलेत, हे असल्यामुळे गडकोट किल्ल्यांची निर्मिती झालेली नाही. आज प्रत्येक माध्यम सिया पॉइंट त्या लोहगडावर म्हणतात, म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे इथून पुढे कुठल्या शिवप्रेमींनी किंवा तरुणींनी फॅमिलीनी जायचं नाही गड किल्ल्यांवर. हे अशा कृतीतून बदनाम सुद्धा केलं जातं. हा एक मुद्दा मला आपल्याला सांगायचा. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर वेळीच त्या मुलीच्या आई वडिलांनी, आज सगळीकडे प्रकरण गाजतंय, तुम्ही पाहताय, बऱ्याच कुटुंबामध्ये या प्रकरणावरून विचार सुद्धा करत असतील. कदाचित या प्रकरणाबद्दल बरेच जण एकमेकांशी म्हणजे बोलत पण असतील. पण या सगळ्यांचं आजचं मत काय, हा मला पडलेला प्रश्न आहे. इथं फक्त संस्कार हा एकच मुद्दा समोर येतो. जर सियाच्या आई वडिलांनी तिच्यावर चांगले संस्कार केले असते, तिचं जर काही चुकत असेल, ती जर वेडी वाकडी वागत असेल, वेळीच समजून तिला जर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं जर समजून सांगून
प्रामाणिक राहायला जर सांगितलं असतं तर आज त्या केतनचा जीव गेला नसता. हिच्या फालतू धंद्यामुळे त्याचा जीव घेतला. इथं संस्कार आडवे. वेळेत जर मुलांना नाही अडवलं, नाही समजून सांगितलं किंवा कदाचित अशा गोष्टींपासून नाही वाचवलं तर मग हे चुकीचे प्रकार घडतात. आज त्याला ढकलून दिलं. त्या मुलाची आई काय म्हणते माहितीये का? त्या मुलीला सुद्धा ती शिक्षा झाली पाहिजे. काय लायकी निघाली मला सांगा. आता सगळ्यात महत्वाचा चौथा मुद्दा जो शेवटचा आहे तो म्हणजे सियाचं आणि त्या चौधरीच्या त्या पोराचं जे लफडं किंवा जे प्रकरण होतं, आयुष्यभर या खुनाच्या आरोपामध्ये जामीन तर सोडा, मीडिया ट्रायल असल्यामुळं माननीय न्यायालय सुद्धा ह्यांना लवकर जामिनाबद्दलच चर्चाच करणार नाही. आणि यांनी कबूल केलंय हो मारलंय म्हणून. कुटुंबानं फाशीच मागितलेली आहे. यांनी कट रचून हे सगळं केलंय, फूस लावून तिथं घेऊन गेले, त्याला ढकलून दिलं, त्याची हत्या केली. त्यांच्या प्रेमाचं काय होणार आहे? म्हणजे काही क्षणिक गोष्टीसाठी चुकीचे जे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे जे प्रकार होतात ते किती भयानक. बर, या सियाने किती कुटुंब उद्ध्वस्त केले बघा. 3 कुटुंब उद्ध्वस्त केले. चौधरी हकनाक त्याच्यामध्ये गेला, चौधरीचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. सिया गोयलचं स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आज तिचे वडील किंवा काय. आणि याच्यामध्ये अजून जर योग्य तपास केला, असं म्हणतात की बापाला हिचे सगळे नखरे माहित होते किंवा आईला तिच्या माहित होते, मग यांनी काय हे सगळं दडून ठेवलं. सगळ्यांची पोलीस चौकशी करतायत. सगळ्यात महत्वाचं त्या अग्रवालचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. म्हणजे 3 कुटुंब उद्ध्वस्त करून फालतू प्रेमासाठी किंवा फालतू चाळ्यासाठी किती उद्ध्वस्त होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण जर ह्या अशा घटना असतील तर संस्कारच काय, असली पिढी किंवा असली म्हणजे पोटी जन्म नाही घातलेली बरी असेल असं त्या आई वडिलांना वाटत असेल. मित्रांनो, महाराष्ट्र कुठं जातोय? म्हणजे ही सध्याची तरुण पिढी कुठं जाते? संस्कार कुठं जात आहेत? आणि सगळ्यात महत्वाचं हे जे जिथं पर्यटक यावेत किंवा इतिहासाचा वारसा जपला पाहिजे तिथं राजगडला सुद्धा असे प्रकार घडतायत. आता लोहगडला सुद्धा, लोणावळा आणि परिसरामध्ये हे बोबलत जातात, फिरतात. तिथंही असे प्रकार जर घडत असतील तर जागरूक लोकांनी अशा या चुकीच्या घटनांवर सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. इतकं साधं सरळ माझं मत आहे. आणि जे काही घडलंय ते इतकं निषेधार्ह आहे. हे फक्त संस्काराशी आईवडिलांनी लक्ष न दिल्यामुळं आणि अनैतिक संबंधातून होणाऱ्या भावी नवऱ्याला संपवल्यामुळे हे किती भयानक घडलं, हा सगळा लक्ष न देण्याचा प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तुमचं मत काय असेल तर नक्कीच कळू शकतं. धन्यवाद. जय शिवराय.